1912च्या कडक उन्हात स्वातंत्र्याच्या इच्छेने शूर भारतीयांच्या एका संघाने ब्रिटिश वसाहतवाद्यांच्या दुष्ट टॉवरवर हल्ला करण्यासाठी धोकादायक मोहिमेला सुरुवात केली। निर्भय आणि दृढनिश्चयी नारायण धैर्याने भरलेल्या हृदयाच्या तरुण मुलाच्या नेतृत्वाखाली भारतीयांचा संघ त्यांच्या मुक्तीच्या शोधात दृढ होता। ब्रिटिश दडपशाहीचे प्रतीक असलेला दुष्ट बुरुज उंच आणि धोकादायक होता, त्याच्या दगडी भिंती वसाहतकर्त्यांनी केलेल्या अगणित अत्याचारांच्या साक्षीदार होत्या। मशीनगन आणि भयंकर निर्धाराने सशस्त्र भारतीयांचा संघ सावधगिरीने टॉवरजवळ आला, त्यांची नजर शत्रूच्या गडावर खिळलेली होती। जेव्हा ते टॉवरजवळ आले तेव्हा ब्रिटिश वसाहतकर्ते निर्दयी आणि धूर्त जॉर्ज यांच्या नेतृत्वाखाली कोळशापेक्षाही काळे हृदय असलेला मुलगा त्यांच्या तोफा धगधगत्या सावल्यातून बाहेर आल्या। बंदुकीच्या गोळीबाराच्या आवाजाने, धुराच्या वासाने आणि रणांगणावर लटकलेल्या घामाने हवा भरून गेली होती। नारायण शत्रूच्या क्रूरतेने निःसंकोच भयंकर आक्रोश करत त्यांना लढायला उद्युक्त करत आपल्या संघाला एकत्र आणले। स्वातंत्र्याच्या आकांक्षेने उत्तेजित झालेले भारतीय त्यांच्याकडे असलेल्या प्रत्येक शक्तीने लढले। ब्रिटिश वसाहतवाद्यांशी भारतीयांची चकमक उडाली तेव्हा मशीन गन पेटल्या, हवेत गोळ्यांचा आवाज येत होता। लढाई चिघळली, निकाल अनिश्चितपणे शिल्लक राहिला। परंतु नारायणच्या संघाने नकार दिला, त्यांचा दृढनिश्चय आणि शौर्य शेवटी शत्रूसाठी खूप सिद्ध झाले। दुष्ट जॉर्जच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश वसाहतवाद्यांचा पराभव झाला, त्यांचा टॉवर उद्ध्वस्त झाला। धूळ मिटली, नारायण विजयी झाला, त्याचा संघ त्याच्या भोवती जयजयकार करत होता। एकेकाळी दडपशाहीचे प्रतीक असलेला दुष्ट टॉवर आता भग्नावस्थेत पडला आहे, जो भारतीय संघाच्या शौर्याचा आणि दृढनिश्चयाचा पुरावा आहे। नारायण त्याचे हृदय अभिमानाने भरलेले आणि त्याचा आत्मा उंचावणारा त्याच्या संघाकडे पाहिले, त्याचे डोळे कृतज्ञतेने चमकले। त्यांनी ते केले होते, ते त्यांच्या स्वातंत्र्यासाठी लढले आणि विजयी झाले। ब्रिटिश वसाहतकर्ते पुन्हा कधीही त्यांच्यावर अत्याचार करणार नाहीत, त्यांचे दुष्ट टॉवर ढिगाऱ्यात कमी झाले। भारतीय जिंकले होते, त्यांचे भविष्य उज्ज्वल आणि मुक्त होते।